नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 4 ऑक्टोबर 2025 मित्रांनो, आज वार आहे शनिवार, आठवड्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे मित्रांनो, बाजारभावामध्ये आज काही सुधारणा होते का, काही बदल होतो का ते आपण पाहणार आहोत। पण मित्रांनो, सध्या दसरा हा झालेला आहे आणि दसरा झाल्यानंतर मित्रांनो बाजारभावामध्ये सुधारणा होण्याची आणि वाढ होण्याची शक्यता असते। या काळात मित्रांनो बाजारभाव वाढले तर येणाऱ्या काळात सुद्धा बाजारभाव हे वाढतात। मित्रांनो, जे सध्या निर्यातीविषयी माहिती म्हटलं तर मित्रांनो, श्रीलंकामध्ये निर्यात होत आहे, पुन्हा दुबईमध्ये निर्यात होत आहे आणि UK म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा निर्यात हा होतोय, पण मलेशियामध्ये सुद्धा निर्यात होतोय। पण मित्रांनो, निर्यात ही खूपच कमी प्रमाणामध्ये होत असल्यामुळे याचा काही फायदा बाजारभाव वाढीसाठी होत नाही। पण मित्रांनो, आज आवक जर पाहिली तर आवक ही कालच्या तुलनेमध्ये थोडी वाढलेली पाहायला मिळते। मित्रांनो, लाल कांदा सुद्धा मार्केटमध्ये भरपूर येतोय असं दिसतंय आणि मित्रांनो पांढरा कांदा सुद्धा सध्या मार्केटमध्ये भरपूर येतोय। मित्रांनो, आपण जो उन्हाळ कांदा आहे त्याचा बाजारभावही पाहणार आहोत आणि पांढरा कांद्याचा बाजारभाव पाहूयात आणि लाल कांद्याचाही बाजारभाव पाहूयात। मित्रांनो, आज आवक जर पाहिली तर 140 गाडी आवक आहे। आवक ही कालच्या तुलनेमध्ये थोडी वाढलेली आहे असं पाहायला मिळतंय। मित्रांनो, पाहूयात आपण आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला आपण गौज यांचा निलाव पाहूयात, कारण मित्रांनो यांच्याकडे जो कांदा असतो तो उन्हाळा कांदा असतो आणि मोठा असतो, क्वालिटी असते, त्यामुळे सुरुवातीला आपण यांचा निलाव दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर बाजारभावाची रेंज आहे ते समजते, काही वाढ होते का, काही सुधारणा होते का हे कळण्यासाठी आपण सुरुवातीला गौज यांचे निलाव पाहूयात आणि त्यानंतर दुसऱ्या आडतीवाल्याकडे जाऊयात। मित्रांनो, सुरुवातीला लहान कांद्याचा निलाव पाहूयात, त्यानंतर मोठ्या कांद्याचा निलाव पाहूयात। 250 रुपयाने चिंगळी कांदा गेलेला आहे। 250 रुपयाने चिंगळी कांदा गेलेला आहे। मित्रांनो, पाहूयात हा गोलटा कांदा दिसतोय, 2 नंबर आहे, 1500 रुपयाने गेलेला आहे, 2 नंबर कांदा आहे। मित्रांनो, गोलटी कांद्याचा निलाव चालू आहे, 1150 रुपयाने गोलटी कांदा गेलेला आहे। 14, 14.5, 15 मित्रांनो, गोलटा 2 नंबर कांदा आहे। 1450 रुपये चालू आहे। 2 नंबर गोलटा कांदा आहे, जवळून दाखवतो मित्रांनो, पहा कसा आहे कांदा। 11, 12, 13, 14 मित्रांनो, 2000 रुपये चालू आहे। 21 रुपयाने गेलेला आहे कांदा, मोठा आहे आणि क्वालिटी आहे। मित्रांनो, हा पण दुसरा दिसतोय, मोठा आहे पण थोडा कलर डाऊन दिसतोय। पाहूयात किती रुपयाने जातो। 1550 रुपये चालू आहे। मित्रांनो, याच्यानंतर आपण जो मोठा क्वालिटीचा कांदा आहे उन्हाळ कांदा त्याचा निलाव पाहूयात आणि त्यानंतर जो नवीन लाल कांदा आणि पांढरा कांदा निलाव पाहणार आहोत। मित्रांनो, पाहू शकता कांदा हा कलर थोडा डाऊन झाला असला तरी पत्ती काळी पडलेला जास्त पडतोय। मित्रांनो, कांदा मोठा होता पण त्याच्यामध्ये जो काळा पत्ती पडलेला कांदा हा पडलेल्यामुळे भाव कमी गेला। मित्रांनो, पाहूयात पुढे आणखी मोठ्या कांद्या निलाव। 2300, 2300, 23.5
23.5 23.5 कोण शेतकरी 23.5 23.5 रुपये गेला आहे मित्रांनो. कांदा क्वालिटी आहे, मोठा आहे 9 9.5 आणि कलर थोडा चांगला आहे, त्यामुळे 23.5ने गेलेला आहे. आणि मित्रांनो त्याचं वक्कल जर पाहिलं तर 4 गोण्याचं वक्कल आहे. वक्कल लहानच आहे, जास्त काय मोठं नाही. मित्रांनो जाऊयात पुढे आपण आता दुसऱ्या आठवड्याकडे मित्रांनो, कारण बाजारभावाची रेंज होते ते आपल्याला समजली आहे. कालच्या परिस्थितीमध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये काही वाढ होते का तेही आपण आणखीन पुढे पाहूयात. मित्रांनो या आडदाराचा निलाव पाहूयात. त्यांचं मेंबर काहीतरी नाव आहे, नाव ध्यानात येत नाही माझ्या. तुमच्या ओळखीचे असतील तर नाव नक्की सांगा. 1600 रुपयाने 2 नंबर मोकल साईज कांदा आहे. 1600 रुपयाने गेलेला आहे. मित्रांनो तुम्ही या आडदाराला ओळखत असाल तर यांचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक नक्की करा. जाऊयात पुढे. 1600 रुपयाने हा कांदा गेलेला आहे. जवळून दाखवतो मित्रांनो. 2 नंबर कांदा आहे. गोल्टा म्हटलं तरी चालेल. पाहूयात, हा पण 2 नंबर कांदा आहे. गोल्टा आहे. पाहूयात का रेट जातोय. मोकल साईज दिसतोय. आणि जाऊयात पुढे आणखीन. काय आहे 1650 रुपये चालू आहे. मित्रांनो या आडतदाराला तुम्ही ओळखत असाल तर यांचंही नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मित्रांनो तुमचे जे आडतद्वारे ओळखीचे आहेत आडतदार त्यांचं कमेंटमध्ये नाव नक्की लिहा. आपण त्यांच्यापर्यंत त्यांचा व्हिडिओ सोमवारी किंवा येणाऱ्या पुढच्या काळात नक्की दाखवण्याचा प्रयत्न करूयात. 1750 रुपये चालू आहे. ₹1700 रुपयाने गेलेला आहे कांदा. दाखवतो मित्रांनो कसा आहे, जवळून पाहू शकता झूम करून. वक्कल मोठा आहे शेतकरी मित्रांनो. 61 गोण्याचा वक्कल आहे आणि 1700 रुपयाने गेलेला आहे. ओके जाऊयात मित्रांनो आता आपण पुढे दुसऱ्या आरतीवाल्याकडे. मित्रांनो हिरा ट्रेडर्स यांचा बाजारभाव पाहूयात. 850 रुपये. मित्रांनो लहान गोल्टी कांदा आहे. दाखवतो मित्रांनो जवळून कांदा कसा आहे. मित्रांनो एकदम लहान चिंगडी कांदा म्हटलं तरी चालेल, पण गोल्टी त्यामध्ये मिक्स असल्यामुळे 1000 रुपयाने गेलेला आहे. हे पण चिंगडी कांदा आहे मित्रांनो. 1000 रुपयाने गेलेला आहे. ₹1200 गोल्टी गेलेला आहे. 1400 रुपये गोल्टी चालू आहे. शेतकरी मित्रांनो इथं पण मोठा कांदा दिसतोय. गहू यांच्याकडे पुन्हा वापस आला आहोत. 1700 रुपयाने गेलेला आहे. मित्रांनो गहू यांच्याकडे पुढे मोठा कांदा असल्यामुळे, गुलाबी कांदा असल्यामुळे, चाळीतला कांदा असल्यामुळे आपण पुन्हा वापस आलो आहोत. गहू यांचा निलाव पाहूयात आणि पुन्हा पांढऱ्या कांद्या निलावकडे जाऊयात. 1500 रुपयाने गोल्टा कांदा गेलेला आहे. 1700 रुपयाने हा मोकळ साईज कांदा गेलेला आहे मित्रांनो. आणि आपल्याला जो मित्रांनो हा जो मोठा कांदा आहे त्याचा निलाव पाहण्यासाठी आपण गहू यांच्याविषयी पाहिलेलो आहोत. काय रेट जातोय बघूयात आणि जाऊयात पुढे. मित्रांनो ह्या कांद्याची क्वालिटी चांगली दिसते. तुम्हाला काय वाटतं किती रुपयाने जाईल असं वाटतं? निलाव तिथपर्यंत येत आहे. पाहूयात किती रुपयाने जातो हा.
तरी मित्रांनो किती रुपयानं जाईल असं तुम्हाला वाटतं कमेंट नक्की करा. पंधरा 17 18 19 2000 21 2100 रुपये चालू आहे. 21 रुपयाने गेलेला आहे. मित्रांनो कांदा थोडा चांगला होता, क्वालिटी होती. 21 रुपयाने गेलेला आहे. 13.25 रुपयाने गोल्टी चालू आहे. 18 रुपयाने 2 नंबर गोल्टा कांदा गेलेला आहे. मित्रांनो जाऊयात आता पांढरा कांद्याचा निलाव पाहूयात आता. ₹1400 रुपयाने पांढऱ्या कांद्याची गोल्टी जी आहे ते गेलेली आहे. पाहू शकता गोल्टी माल असा आहे. मित्रांनो जाऊयात पुढे. पांढऱ्या कांद्याचा मोठ्या कांद्याचा निलाव हा पाहणार आहोत. पांढऱ्या कांद्याची चिवळी कांदा आहे. 600 रुपये चालू आहे. 600 रुपयाने पांढऱ्या कांद्याची चिंगळी गेलेली आहे. मित्रांनो आपल्याला पांढऱ्या कांद्याचा मोठ्या कांद्याचा निलाव पाहायचा आहे. शेतकरी मित्रांनो आणखीन पांढऱ्या कांद्याचे निलाव जे आहे ते सुरू झाले नाहीत. पांढरा कांदा हा भरपूर दिसतोय मार्केटमध्ये आज, पाहू शकता. सर्व बाहेरच्या साईडला जो आहे तो सर्व पांढरा कांदाच आहे. निलाव सुरू होतोय. निलाव सुरू झाल्यानंतर आपण दाखवूयात पांढऱ्या कांद्याचा निलाव. 1300 मालिंबाई ₹25 रुपयाने पांढऱ्या कांद्याचा मित्रांनो मीडियम कांदा आहे. एवढा जास्त मोठाही नाही, क्वालिटी चांगली असल्यामुळे 25 रुपयाने गेलेला आहे. 1600 रुपयाने पांढऱ्या कांद्याची गोल्टी गेलेली आहे. यांचं नोबेल ट्रेडर्स काहीतरी नाव आहे, त्यांचा आपण निलाव पाहतोय. 100 रुपयाने पांढऱ्या कांद्याची मित्रांनो चिंगडी गेलेली आहे. शेतकरी मित्रांनो जो पांढरा कांदा आहे तो 25 रुपयाने गेलेला आहे. पण जो लाल नवीन कांदा येतोय तो सुद्धा मित्रांनो मार्केटमध्ये भरपूर आलेला दिसतोय. पण आपण तो दाखवत असताना लाल कांदा निलाव हा झाला आहे, तरी पाहतो आपण कुठं आहे का. तर शेतकरी मित्रांनो जो लाल नवीन कांदा आहे त्याचा बाजारभाव जर पाहिला तर 1400-1500 रुपयांपर्यंत लाल नवीन कांदा जो आहे तो जात आहे. जो मोठा आहे, क्वालिटी आहे अशा कांद्याला, लाल कांद्याला बरं का. आणि जो
गोलटी कांदा आहे त्याला 900 ते 1000 रुपयेपर्यंत लाल नवीन कांदा हा जात आहे मित्रांनो. सध्या मार्केटमध्ये पाहिलं तर पांढऱ्या कांद्याला जास्त मिळते, त्यानंतर उन्हाळ कांद्याला हे 2350 रुपयेपर्यंत हायस्ट आज मार्केट गेलेलं आहे. आणि सरासरी बाजार भाव जर पाहिले तर 1900-2000 रुपयेपर्यंत जास्त वक्कल आज उन्हाळ कांद्याचे गेलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर आज बाजारभावामध्ये हायस्ट मार्केटमध्ये थोडी घसरण आहे, पण सरासरी बाजारभाव जर पाहिले तर स्थिर आहेत असं म्हटलं तरी चालेल. मित्रांनो काल एक वक्कल हे काय आपलं 2525 रुपये गेलं होतं, 2525. पण आज जर त्याचं मार्केट पाहिलं तर 2 रुपयाने हायस्ट मार्केट हे कमी झालं असलं तरी बाजारभाव हे स्थिर आहेत असं म्हणावं लागेल. कारण मित्रांनो काल एकच वक्कल गेलं होतं, त्याच्यापेक्षा जास्त गेलं नव्हतं. त्यामुळे मित्रांनो त्याला आपण भाव वाढले असं म्हणू शकत नाही. पण मित्रांनो आज बाजारभावाची परिस्थिती ही स्थिर होती म्हटलं तरी चालेल, कारण आवक ही थोड्या प्रमाणात वाढली तरी काही हरकत नाही. पण मित्रांनो आवक ही जास्त नाही आहे, ही लेवल आहे. मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर असंच नवीन बाजारभावाच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करा. भेटूयात मित्रांनो सोमवारी नवीन बाजारभावाच्या माहितीसह. आणि मित्रांनो काही निर्यातविषयी माहिती अपडेट आले तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. जय जवान जय किसान. धन्यवाद.